हे ह्यांच्या कामाचं तुम्ही बोललात ना ते? हो मग हा ते येतील तुमच्याकडे कामावर. तुम्ही यांच्या वकील आहात? नाही वकील नाही, मी बायको आहे. पण काय मी लक्ष नाही ना घातलं तर काहीच नाही होणार. सांगा ना तुम्ही याल ते कामाला. त्यांच्या पगाराचं काय? 1.5-2 लाख तर कुठेच नाही. उद्या पाठवते उद्या. एक मिनिट, उद्या नको, मी कळवते तू. हा चालेल. मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचारा. नाही म्हणजे ना तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. त्या फेमस मॉलच्या बाजूला पाठारेवाडी आहे की नाही, चाळ त्या चाळीत राहतो आम्ही. त्या चाळीत तुम्ही कधी आलायत का? नाही 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 म्हणजे तुम्ही कसं येणार, तुमची गाडीच नाही येणार आमच्या चाळीत, रस्ताच नाहीये. तुम्ही भाजी आणायला आला नाही? तुम्ही कशा भाजी आणणार, तुमच्याकडे नोकर चाकर असतील नाही का? तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तुम्ही आसपास फिरकलायत का तिकडे? मी तिथे कधी आले नाही. एनिवे मला उशीर होतोय, मी निघते. हा ते फक्त यांच्या कामाचं लक्षात ठेवा. 1.5 लाखाचा पगार 2 लाख झाला तरी चालेल. म्हणजे काम व्यवस्थित करतील हे आणि वेळेवर येतील. हा आणि मॅडम सांगा कधी यायचं ते. चल निघूया. यांना ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आठवलं काय? ती आपल्या भानूसारखी दिसते. मी होते म्हणून यांची नोकरी वाचली, नाही तर काही खरं नव्हतं. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे आमचे हे किती भोळे आहेत. आणि मी खमकी, मी काय ऐकते का त्यांच्या बॉसला? हो ग माहितीये. मग चांगली खडसावली तिला. म्हटलं माझ्या नवऱ्याला तू कामावरनं काढून टाकतेस कशी? आधी त्यांना कामावर घे. आणि मग काय लगेच कामावर ठेवून घेतलं. काय सांगताय काय? हो तर तशी ती बाई ना जामच उद्धट, कबरी. कबरी? वहिनी कबरी म्हणजे? कबरी नाही, किबुरी. तुला कसं माहित हा शब्द? ते मी आधी ज्यांच्याकडे काम करत होते ना, ते मंदी अशी सायली भाषा बोलायची. स्वाहिली नाही काही, स्वाहिली. हा तेच. पण वहिनी तुम्हाला कशी माहिती स्वाहिली भाषा? अगं मला ना लहानपणापासून वाचनाची खूप आवड. हातात मिळेल ते पुस्तक वाचायची. मग मराठी इंटू स्वाहिली अशी डिक्शनरीच हातात सापडली. मग काय सगळी वाचून काढली पटापटा. लहानपणी तर अजून लक्षात आहे. मग वहिनी मग सांगा नवऱ्याला स्वाहिली भाषेत काय म्हणतात? पती, नवरा. ममे. ते मगाशी म्हणाले ना ज्यांच्याकडे काम करत होते. कळलं. हा मी येतो. कुठे चाललात आता? पाणी भरतो पाणी. मालक द्या, मी आणते पाणी. नाही मी आणतो ना भरून. तू आधीच एवढं केलंय. त्यात काय, माझं काम आहे ते. भानू तुझी बाकीची कामं झाली का? भाजी निवडून ठेवलीस? वय कधीच. कधी? ती काय तिथं निवडून ठेवलीये. पाणी भरून झाल्यानंतर जेवण करते. हा थांब जरा, हळू धडकशील मला. कुठे चालली आहेस? मी जरा घाईत आहे, पाणी भरून येते. हा तू कशाला बसतोयस? मला पाणी आणून दे. उद्या कामावर जायचंय, आज सुट्टी मिळाली, त्याला वाटलं आराम करायचा.
मास्टरड्या आज घरातली सगळी कामं करून घे. ती बया आल्यापासून ना आळशी झालायस तू. आई भानूने सगळी कामं केली. हा ए हरड्या हाय. भानूमुळे माझी नोकरी मला परत मिळाली. तिला थँक्स म्हणायलाच हवं. काल पण नव्हतीस आजपासून मी येणार. मालकांना ऑफिस मध्ये काम असतं ना. आणि घरची पण आई गो लागलं माझ्या हाताला. आता ही बादलीवरती कशी नेणार मी? मी घेऊन जाऊ. वय थांब 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 अरे अगं थांब भानू तू थांब. तू कशाला? मी नेतो ना. मी वरच राहतो. हा आणि तू तरी एकटी किती काम करणार? वय नुसताच दूर. ए राहुल हा रोज अंजली बहिणीला पाणी भरायला पाठवतो हा आणि आज काय हे नळाला ते असंच जरा चेंज म्हणून. हा मग परत स्वतःचं पाणी भर ना. बालदी मी घेऊन जातो. अरे अरे तसं नाही बाबा. मी आपला शेजार धर्म पाळतोय. हा मग माझी बालदी घेऊन जा. अरे तू खाली राहतो शेजारी नाही. हा मी शेजार धर्म पाळतोय ना. अरे अंजली बहिणी तुम्ही कुठे? कशी जिरवली बाबू. तुला नसता मी नंतर बघतो. अरे अंजली बहिणी का नाही खाली आल्या? अरे ते मोन्याच्या घरात सगळ्या बायका बसल्या तिथं गेली ती. मग वहिनी दादा तुम्हाला थँक्स म्हणले असतील ना. छे ग आपण बायको म्हणून काम करायचं. थँक्स कशाला हवंय आणि काय? तू थांब. मी घेऊन जातो भानू. मी घेऊन जातो. हा राहू द्या मी नेते. नाही भानू तू बाजूला. मी आहे ना. मी घेऊन जातो ना. अरे राहुल तुला जमणार आहे का ती बालदी उचलायला? तू इथे थांब मी घेऊन जातो वर. तू इथे थांबून माझं पाणी भर. मी आलोच. चल भानू. ए सम्या ए अरे तू कामाला चालला होता ना. तू जा ना. ते काय काम करतो डिस्काउंटचं ते कर ना. मी घेऊन जातो ना. पण माझ्या घरचं पाणी संपलं होतं म्हणून आलो होतो मी. अरे असं कसं मध्ये संपलं? मी घेऊन जातो ना. अरे मी पण जातो. तुला झेपणार आहे का ते? मी घेऊन जातो ना. सम्या आपल्या बॉडी विषयी काय बोलायचं नाही आणि आपल्याला चॅलेंज करायचं नाही. ही बादली मी उचलून वर घेऊन जाणार. म्हणजे राहू दे. मी काय म्हणतो, मी बादली घेऊन जातो. दे. अहो मालक मी घेऊन जाते ना. मी नेते. सम्या तुझ्यामुळे झालंय सगळं. अरे पण मी म्हटलं ना मी घेऊन जात होतो. मग मी पण तेच म्हणत होतो ना. उगाच शहाणपणा करून मला तू न्यायला कशाला पुढे करत होता मला? काय झालं? काय झालं काय? कुठं काय? काहीच नाही. नाही अरे काहीच नाही. तुझ्याविषयीच बोलत होतो आम्ही. हा तुझ्याविषयीच बोलत होतो. तू थँक्स बोलला का नाही? अरे म्हणणारच होतो पण तेवढ्यात ती गेली ना. अरे भानूला नाही शोभा वहिनी बद्दल. त्यांना थँक्स वगैरे म्हणालच की नाही? अरे त्यांच्यामुळेच तर तुझी नोकरी परत मिळाली ना बाबा. हो थँक्स तर म्हणायचंय. कसं म्हणू तेच कळत नाही. वहिनी भानू नीट काम करते की नाही हो. हो मग बघितलंस ना. एका कामाला आम्हाला हात लावू देत नाही. नाही शोभा वहिनी जरा सांभाळू ना. ते एवढा भरोसा करायची काही गरज नाहीये. परत कुठे चालली आहेस तू? पाणी आणायला. इतकंच पाणी पुरणार आहे का? अगं पण तो मास्टर आहे ना बाहेर आणेल ना तो. मी आहे ना. मी आणते. अगं पण वहिनी जरा भानू आगावच आहे. बघितलं ना कसं उलट उत्तर देऊन गेली ते. उलट कुठे उत्तर दिलं? आता कुणाकुणाला सवय असते ते फाड उत्तर देण्याची. अगं असं नसतं ग. आई ती सगळी कामं करते. अगदी आपलं घर असल्यासारखं घर सांभाळते.
उद्या आपलंच घर समजून सगळं घर साफ करून गेली नाही म्हणजे झालं. हा अंजली, खरंय अंजली, अगदी खरंय. अगं त्या भानूने काय जादू टोणा केलाय हिच्यावर कोण जाणे. काही जादू बिदू नाही, कुणाकुणाचा स्वभाव असतो तसा. पण वहिनी ती आज फक्त बोलतेय, उद्या हुकूम सोडायला कमी करणार नाही बघा. हा आज भानूने जशी उत्तरं दिलीत ना त्यावरनं मला काही तिची लक्षणं ठीक वाटत नाही. बघितलं ना त्यांनी मावशींना कशी उत्तरं दिली. हा अख्ख्या चाळीत कोणीतरी त्यांच्याशी असं बोलतं का. हो ना, आज ती मला उलट उत्तर देतीये. उद्या मला घराच्या बाहेर काढायला सुद्धा कमी करायचे नाही. आता ना तू काहीही बोलतेस, असं काहीच नाही होणार ग. शोभे, तू बघितलंस ना, पाहिलंस ना, मी काय बोलले का मी काही नाही ना, तरी पण ती मला उलट उत्तर देऊन गेली. शोभे, 2 आठवडे पण झाले नाहीत ग तिला आपल्या घरात काम करायला लागून, तर ती आज मला उलट उत्तर द्यायला लागलीये. अशीच ती आपल्या घरात राहिली ना, ती मालकीण आपण मोलकरीण असं चित्र दिसेल चाळीतल्या लोकांना. हो ना ग. शोभाबाईंनी मला तर कधी कधी डाऊटच येतो, ती खरंच गावावरनं आलीये की नाही कोणाच ठाऊक. तिचं बोलणं वागणं काहीतरी वेगळंच आहे बाबा. वहिनी तुम्ही तिला एकदा चांगलाच दम भरा. भानू, पाणी भरतो ना मी, पाणी भरू. नाही म्या भरते. भानू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ए मोहन काका, ह्याच मला जरा उत्तर सांग रे. समीरला विचारतो. समीर नाही तो नको, तू सांग. मला 20 रुपयाचं रिचार्ज मिळणार आहे याच्यावर. काय आहे? ऐक हा. घरातल्या एका कोपऱ्यात असतो, मला घ्या ओरडत असतो. कधी बरोबर पण कधी चुकीचा असतो. सांगा मी कोण? घराच्या कोण? अरे थँक्यू. तिच्यामुळे 20 रुपयाचा रिचार्ज मिळाला. तुझा काही उपयोग नाहीये. जाऊ द्या. मिळालं ना 20 रुपयाचा रिचार्ज. तुम्ही मगाशी म्हणालात मला काहीतरी सांगायचंय. हो, मला बी काहीतरी बोलायचं. बोल ना, सांग बोल. नंतर बोल. थांबतो मी, आजोबा बोलवतात. हा, नंतर सांग. मी मला पण सांग. आलो मी येतो. शोभे, एकदा नीट विचार करा त्या भानू बद्दल. कमी बोलू तिला. आई, तुला काय वाटतं मला बोलता येत नाही? मी तिच्याशी बोलू शकत नाही? अगं ती युनियन लीडर शांता, तिला मी चाळीत हकलवून दिलं, तर ही भानू काय चीज आहे? बघून घेईन आणि एकदा सुनवेन तिला. अहो वहिनी, वाट कसली बघताय? खरं तर तिच्या आजच्या बोलण्यावरूनच तुम्ही अंदाज घ्यायला हवा होता. हा शोभे, आज बोलच तिला, नाहीतर ती आपल्या डोक्यावर बसून एक दिवस मिर्या वाटेल. कमी बोलू. आता दाखवतेस तिला शोभा मात्र काय चीज आहे. चला. चल आले चल. आली बघ. अहो तुम्ही कशाला आलात पाणी भरायला? म्या भरते ना. तू आईला काय म्हणालीस? म्या काय म्हणाले? भाने, उगा सासूतपणाचा आव आणू नकोस. हा, तुझा खरा चेहरा कळलाय शोभेला. तुझ्याशी जरा चांगलं बोलले तर लगेच डोक्यावर बसतेस का?
दिला तर गळा आवळायला निघालीस? काय बोलले मी? बघ अजूनही आपली चूक कबूलच करत नाही. अहो पण मी केलंच नाही काय, तर मी काय मान्य करू? बघ बघ शोभे कशी उत्तरं देतीये. भानू, तुझी ही थेरं खपवून घेतली जाणार नाही. एक तर तुला कामावर ठेवलं, तुला राहायला जागा दिली आणि वर तू आम्हाला शिकवतेस काय करायचं आणि काय नाही ते. गप्पा बस, एक शब्द बोल नकोस. या आधी तू कुठे राहिला होतीस, कुठे कामाला होतीस हे काहीही माहित नसताना आम्ही तुला कामावर ठेवलं. माझ्या आईने तुझी जबाबदारी घेतली तर तू तिलाच उलट उत्तर देतेस. भानू, मी तुला आधीच सांगितलं होतं पुढे पुढे करायचं नाही. तुझा हा आगाऊपणा खपवून घेतला जाणार नाही. अगं 2 आठवड्याने झाले तुला येऊन आणि तू आम्हालाच उलट उत्तर देतेस. हे जर असं पुन्हा केलंस ना तर कामावरनं काढून टाकेन. शोभा वहिनी किती घालून पाडून बोलतात भानू. हो का? हो. तुम्ही वर चला, मी किती बोलते ते कळलं तुम्हाला. भानू, मी तुला सांगते, जर तुला इथे राहायचं असेल तर मी सांगेन तसंच वागावं लागेल, नाहीतर हकलून देईन इथून. अगं त्या शांतेला चाळीतनं हकलवली, तू कोण आहेस? मी सांगेन तसंच राहायचं, कळलं? अगं अगं बाई, पाऊस येतोय वाटतं. अरे बापरे, चला. भानू कुठे गेली? भानू कुठेच दिसत नाहीये. भानू कुठे गेली असेल? भानू, मला भानूला भेटायचंय. माझी इच्छा आहे, मला भानूला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. भानू, तुम्ही इथे का बसलायत? खाली चला ना. बघा किती थंड वारा सुटलाय, विजा कडाडताय. मला जेव्हा वाईट वाटतं तेव्हा असंच होतं. शोभा बोलली म्हणून वाईट वाटलं ना तुम्हाला? पण खरं सांगू का, शोभा मनाने खूप चांगली आहे. ती बोल बोल बोलते, मनात काही ठेवत नाही. मला पण बोलते, पण मला तिच्या बोलण्याचं वाईट नाही वाटत, कारण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. खरंच खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर. ती मला बोलते, पण मी हे नाही विसरू शकत की तिला माझी काळजी वाटते. खरं वाटतं ती मला बोलते, पण खरं सांगू का, मला वाटतं मी खूप लकी आहे. आणि मी त्यांच्या लकी ब्लाउजचं काही कप माझ्या लक्षात आलं होतं ते. तरी सुद्धा मला काही बी नाही बोललात. अहो माझ्यामुळे तुमची नोकरी गेली. अहो पण तुमच्यामुळेच मला मिळाली पण ना. आणि मी जे काय केलं ते माझ्यासाठीच केलं ना. थँक्यू.
सकाळपासून हेच म्हणायचं होतं. मला बी सकाळपासून म्हणण्याचा प्रयत्न करतोय थँक्यू थँक्यू म्हणायला गेलो की तो शब्द कुठेतरी विचारायला यायचा, नाही तर ते आजोबा घंटीत बोलतात.